कुठे असेल तिथून धावत येईल, हे माझं सर्वांना तुम्हाला सांगितलेलं. एकदा बोललो म्हणजे ते वचन, वचनासारखं आहे. आणि गीता म्हणजे काय, तर गीता म्हणजे मी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मी घडवून राहण्यासाठी काय करावं लागेल, कशी वागणूक असावी लागेल, काय नियम पाळावे लागतील. नियम फारसे नाही, परंतु जे तुम्ही कराल ते मनापासून श्रद्धेने प्रेमाने तुम्ही जर केलं तर मी सर्वस्व तुमचा बांधला गेलो असं सारखा सांगत असतो. आणि आत्ताच्या ह्या काळाची गरज म्हणजे पूर्ण श्रद्धा आणि विश्वास. तुमच्यामध्ये जी ताकद आहे, माझी 2 पावलं तुमच्याकडे खेचून घेण्याची जी ताकद आहे ती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा आणि विश्वास ही 2 तुमची माझी पावलं आहेत तुमच्याकडे धावायची. ती कुठेही श्रद्धेला तडा जाता कामा नये. आणि एकदा जर का श्रद्धेला तडा थोडासा जरी केला तर त्याचे परिणाम 5 वर्ष तरी कमीत कमी मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, हे स्पष्ट सांगतो. याचं कारण असं, काही जण श्रद्धा ठेवतात पण श्रद्धेबरोबर अनेक शंका कुशंका वावरत असतात. कारण आपलं जीवनच असं आहे. जीवन म्हणजे कुणी सुखदुःखाचं मिश्रण, श्रद्धा भक्तीचं प्रतीक, हेही त्यात म्हटलं तरी चालेल. पण त्या श्रद्धेला जराही तडा गेला तर माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये दरी निर्माण होते. ती दरी म्हणजे 5 वर्ष कमीत कमी भरून काढायला लागतात. आणि त्यावेळेला मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर रागावतो. मी कधीच कोणावर रागवत नाही, रागावणारही नाही, रागवतही नाही. परंतु तुम्हाला ज्याप्रमाणे ही ड्युटी दिलेली आहे, तुम्ही ज्याप्रमाणे ह्या श्रद्धेचं आणि विश्वासाचं पालन करता, त्याचप्रमाणे ते मी स्वीकारण्याचं पालन करण्याचंही मला बंधन आहे. ते बंधन मी तोडू शकत नाही. आणि म्हणून श्रद्धा आणि विश्वास याला थोडा जरी तडा गेला तर त्याचे परिणाम तुम्हाला आणि मला 5 वर्ष बंधन येतं. तुमच्याकडे धावण्यासाठी मला 5 वर्षाचा अवधी लागतो आणि मला तो इतके दिवस 3 वर्ष सांगत होता, पण काळाप्रमाणे आता तो 5 वर्ष झाला. आणि असं का, तर मला मी काय आहे, ओंकार स्वरूप जी शक्ती आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या जीवनातलं सर्वस्व साठवलेलं आहे. ओंकार म्हणजे भावना, ओंकार म्हणजे श्रद्धा, ओंकार म्हणजे भक्ती, ओंकार म्हणजे प्रेम, ओंकार म्हणजे तत्परता, ओंकार म्हणजे ड्युटी. हे सर्व तुमच्यामध्ये जर सांभाळलेलं आहे आणि ते त्यामध्ये जर थोडा जरी तडा गेला तर तो भरून निघण्यासाठी त्याला नेहमीच उदाहरण देताना असं देतो. तुम्ही ज्या वेळेला संथ प्रवाहाच्या दिशेने तुमची होडी जाते त्यावेळेला तिचा वेग वाढत असतो. तर तीच अवस्था ही तुमची आणि माझी आहे. त्यामुळे मी येत नाही असं नाही, मला तुमची हाक ऐकू येत नाही असं नाही, परंतु हाक ऐकू आली तरी मलाही काही बंधन नाही. मी त्या बंधनाच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि म्हणून मी रागवत नाही, पण त्याचबरोबर बंधनातही मी अडकलेला असतो. ज्यांनी माझ्यावर पूर्ण श्रद्धा टाकली त्यांच्यासाठी मात्र मी पूर्ण बांधला गेलो आणि परवानगी दिली. परवानगी दिली नाही तर जाता येत नाही. आजच सकाळी सांगितलं, आता याच्या पुढे सगळ्यांना सांग 11 जून पर्यंत मला काही नाही. वास्तविक ठरलेलं काहीही नाही, पण 11 जून पर्यंत मला येता येणार नाही. आणि माझ्या सगळ्या भक्तांच्यासाठी अतिशय ध्यानाची मला आवश्यकता आहे. 15 एप्रिल पर्यंत ही आवश्यकता अत्यंत मोठ्या प्रमाणावर होती, आता ही आहे. याचं कारण
सर्व जगातील जागतिक जे व्यवहार चालतायत ते सगळे माझ्या इच्छेने चालतायत. माझ्या इच्छेशिवाय एक पान पण हलू शकत नाही. आणि हे पान न हलणं याबद्दल भगवान श्रीकृष्णाचे भक्त अनेक प्रकारे त्याला प्रश्न विचारतात. मध्यंतरी एका भक्तांनी प्रश्न विचारला, कृष्णा, अरे तू म्हणतोस माझ्या इच्छेशिवाय एक पान हलू शकत नाही, तर हल्ली जे काही ह्या व्यवहारात चाललेलं आहे ते सर्व तुझी इच्छा समजायची का? म्हणाला प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. तर त्यांनी उदाहरण दिलं, काल एक खून झाला, तुम्ही वाचलं चालते मला म्हणाले, ते तुझ्या इच्छेने का? हो म्हणाला, प्रश्नच नाही. तुझ्या जीवनाच्या दोन बाजू, त्यापैकी ही एक महत्वाची बाजू की माझ्या इच्छेशिवाय एक पान देखील हलू शकत नाही, आणि ते न हललं तर हे सुद्धा माझ्या इच्छेने घडतं. कारण त्याच्या पुढचे जे परिणाम आहेत ते काय आहेत हे तुम्हाला कोणाला माहिती नाही, पण ते फक्त मला माहित असतात. आणि म्हणून तुमच्या दृष्टीने जी घटना वाईट असेल तर ती वाईट आहे असंही म्हणता येणार नाही, कारण त्याच्या पुढचे जे परिणाम होणारे आहेत ते त्यापेक्षा वाईट आहे. आणि त्याचा परिणाम माझ्या भक्तावर कोणावर होऊ नये म्हणून मी ती घटना ही माझ्या इच्छेनेच घडते असंच मी सांगेन तुम्हाला. असा अनेक प्रकारे श्रीकृष्ण दरवेळेला जेव्हा जेव्हा असं काही येतं तेव्हा तेव्हा त्या तऱ्हेने तो सगळ्या भक्तांसाठी हे सांगत असतो. गीता वाचा असं मी सर्वांना सांगतो, पण ज्याला कुणाला गीता वाचता येणार नाही किंवा गीता वाचून त्यातून शंका निर्माण होती की मी वाचतोय बरोबर आहे की नाही असं काही वाटेल, तर लक्षात ठेवा त्या शंकेला कुठेही थारा देऊ नका. अध्यात्म मार्गामध्ये शंका ही अतिशय पाय घसरवणारी गोष्ट आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपण जे करतो ते प्रेमाने करतो, ते त्याला पोचलंच असलं पाहिजे हीच भावना असतो. आणि म्हणून प्रत्येकाला सांगताना सांगतो, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र करा. गीतेच्या बरोबरीचा, तुमच्या जीवनाला ताकद देणारा, तुमच्या जीवनामध्ये स्थैर्य निर्माण करणारा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मनशक्ती वाढवणारा. आजच्या काळाला हीच मोठी गरज आहे की प्रत्येकाला मनशक्ती ही वाढवण्याची. मनाची ताकद वाढली नाही तर आपल्या जीवनामध्ये आपण तोल आपला सांभाळू शकणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र करा असं परत परत सारखा सांगत असतो. या मंत्राचा अर्थ तरी काय? एका कृष्ण भक्ताने एकदा असं मला विचारलं, कृष्णाला प्रश्न विचारला, मला नाही, मला लगेच फोडतो, मला नाही. कृष्णाला प्रश्न विचारला, कृष्णा तू हा मंत्र सामुदायिक सांगतोय, पण जर पूर्वीचे लोक गुरुमंत्र द्यायचे आणि ते कानात सांगायचे आणि तू असा सरसकट सांगतोस सगळ्यांना, तर म्हणाला बरोबर आहे, हेच बरोबर आहे. त्याचं कारण आपण सर्व बसलेली हे वेगळे वेगळे आहेत. आणि मी जरी सामुदायिक मंत्र सांगितला तरी